रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेलमध्ये दिव्यांग दिनानिमित्त कर्णबधीर शाळेमार्फत जनजागृती रॅलीला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट। 5 डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल संचालित निर्वासी कर्णबधीर मुलांच्या शाळेच्या वतीने पनवेलमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली। रॅलीची सुरुवात नवीन पनवेल शाळेच्या येथून सुरुवात करण्यात आली। पुढे ओरायन मॉल, बस स्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली। शाळेच्या विद्यार्थिनींकडून चौथ्यांदा आमदार झालेले प्रशांत ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर उपस्थित मान्यवर रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियलचे ट्रस्ट चेअरमन अरविंद सावळेकर, सेक्रेटरी प्रमोद वालेकर, खजिनदार डॉक्टर प्रमोद गांधी, क्लब अध्यक्ष चारुदत्त भगत, माजी अध्यक्ष गुरुदेव सिंग कोहली, माजी अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, नियोजित अध्यक्ष निलेश पोटे, सदस्य बीजे पाटील, सदस्य संजय जैन आदी मंडळींसह 54 विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग या प्रसंगी उपस्थित होते। तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन आणि त्याचबरोबर 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग सप्ताह म्हणून साजरा केला जातो। आणि मला मनापासून समाधान आहे की पनवेलमधल्या आमच्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या पद्धतीचं समाजकार्य चालू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या क्लबच्या ट्रस्टच्या वतीनं नवीन पनवेल या ठिकाणी या सर्व दिव्यांगांसाठी एक शाळा गेली अनेक वर्ष नित्यनेमानं सुरू आहे आणि या माध्यमातून 54 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत। या मुलांना वेगळ्या पद्धतीनं ताकद देण्याची आवश्यकता असते। शिक्षण जे पारंपरिक आहे त्याच्या बरोबरीनं त्यांना समाजामध्ये उभं करण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी रोटरी फाउंडेशन आणि त्याचबरोबरीनं या रोटरी क्लबच्या माध्यमातून जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्याबद्दल रोटरी क्लबच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या माध्यमातून या सर्व कर्णबधिरांच्यासाठी असलेली ही शाळा, या शाळेच्या आमच्या सर्व शिक्षक, शिक्षिका आणि काम करणारे सर्व आमचे सहकारी यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देताना समाजामधल्या आपल्या या सहकार्यांच्या प्रती समाजानं जागरूक असलं पाहिजे ही भावना आजच्या निमित्तानं सर्वत्र व्यक्त होते आहे आणि त्याला या कार्याच्या माध्यमातून रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रियल टाउन साथ देत आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक अपंग सप्ताहाच्या निमित्ताने इथे दिव्यांग विद्यार्थ्यांची जी आमची शाळा आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। सर्वसाधारणपणे 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो आणि 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा दिव्यांग सप्ताह संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो। आमच्या शाळेच्या माध्यमातून सुद्धा गेले 20 वर्षापासून आम्ही हा सप्ताह साजरा करतो। गेली 20 वर्ष अशा पद्धतीची रॅली आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, अपंगांच्या संदर्भात, दिव्यांगांच्या संदर्भामध्ये माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने आम्ही ही रॅली सर्वसाधारणपणे दरवर्षी काढत असतो। आमच्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनतर्फे
क्लबतर्फे आमचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून ही शाळा चालवली जाते. सर्वसाधारणपणे एक 54 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि गेली 20 वर्ष ही शाळा कार्यरत आहे. संस्थेच्या इमारतीमध्ये, आमच्या रोटरी क्लबच्या इमारतीमध्ये ही शाळा भरते आणि ही शाळा निवासी शाळा आहे. या शाळेमध्ये विद्यार्थी तिथेच निवासाला असतात आणि त्यांचं सर्व प्रकारचं शिक्षण आणि इतर त्यांना सर्व सुविधा क्लबतर्फे ट्रस्टतर्फे दिल्या जातात. 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो आणि पूर्ण सप्ताहभर या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलं जातो. आमची ही जी रेसिडेन्शियल स्कूल आहे, रोटरी कर्णबधीर शाळा, ती रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन क्लब आणि ट्रस्टच्या माध्यमातून चालवली जाते. तिथं जवळपास 54 रेसिडेन्शियल मुलं राहतात. त्यांचं राहणं, खाणं, शिक्षण, त्यांना वेगळ्या प्रकारचे जे शिक्षणाची आवश्यकता आहे ती सगळं सुखसुविधा रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुरवली जातात. त्या सगळ्यांची काळजी आमचे शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग हे सगळं खूप व्यवस्थितपणे घेतात आणि याला ट्रस्ट आणि क्लब संपूर्णप्रमाणे सहकार्य करतो. थँक्यू.